म्हणजे घाण पाणी घरात घुसल्यावर काय होऊ शकतं हे आम्ही अनुभवलं. गेले 8 वर्ष इथं नगरसेवक कोणीही फिरकलेलं नाही. पूर्ण म्हणजे तासगावपर्यंत जायचंय ते पाणी काय पूर्ण पास होत नाहीये. मी सुरेखा उमेश यानपुरे, साई कॉलनी तातवडे. ड्रेनेजचा विषय आहे आता महत्वाचा. मी ज्योत्स्ना पाटील, साई कॉलनीत राहते. ओढ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आमचा मेन प्रॉब्लेम नाल्याचा आहे. आमच्या घरात पाणी घुसलं होतं माझ्या गेल्या वर्षी. पूर्ण म्हणजे तासगावपर्यंत जायचंय ते पाणी काय पूर्ण पास होत नाहीये. गेले 8 वर्ष इथं नगरसेवक कोणीही फिरकलेलं नाही. म्हणजे घाण पाणी घरात घुसल्यावर काय होऊ शकतं हे आम्ही अनुभवलं. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पाणी तुंबणं, परत त्यामुळे मच्छर. खूप कंप्लेंट केल्या, खूप त्रास सहन केला. आमच्या घरात 3दा ते 4दा पाणी घुसलं होतं गेल्या वर्षी पावसाळ्यात. डेंग्यू झाला, घरात घाण वास सुटला. परत मुलं आजारी, मुलांना खेळायला बी म्हटलं तरी जायला भीती वाटते, त्या बाजूला सोडायचं म्हटलं तरी. इतकी घाण परिस्थिती झाली होती ना पावसाळ्यात आमची. आम्हाला 3-3, 4-4 दिवस झोपा येत नव्हत्या. जे नगरपालिकेला आम्ही काय कंप्लेंट केल्या, काय केलं त्याचा तर दखलच घेतली नाही. वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन. वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन.